जब खेत बोले और सच्चाई गूंजे, कर्जमाफी का झूठ या किसानों का हक, महाराष्ट्र की मिट्टी में फिर उठा है तूफान। सोयाबीन, कपास, प्याज, चावल और दाल, हर फसल के पीछे छिपी है किसानों की दर्दनाक दास्तान। सरकार के समाधान पर उठ रहे हैं सवाल, क्या ये राहत है या एक और छलावा? क्या सच में किसानों को चाहिए कर्ज माफी या फिर शक्तिशाली बनना ही असली आजादी है? इस बार कोई एंकर नहीं, कोई स्क्रिप्ट नहीं, सिर्फ जमीन से उठती आवाजें। मंच पर आमने सामने दो दिग्गज किसान नेता, श्री किशोर तिवारी बनाम श्री विजय चामंदिया। दोनों के तीखे सवाल, खुली बहस और निडर सच। सरकार की नीति से लेकर बाजार की साजिश तक, हर पहलू का सीधा और अनकट विश्लेषण। न्यूज फर्स्ट पर देखिए किसानों की जंग का सबसे सच्चा एपिसोड, जहां हर शब्द एक सवाल है और हर जवाब एक विस्फोट। नमस्कार, मैं किशोर तिवारी, एक किसान आंदोलन का कार्यकर्ता, एका शेतकरी चळवळीचा मी कार्यकर्ता आहे। आजकाल शेतकरी चळवळ आणि त्याच्यानंतर देवेंद्र मोदी यांचं बहुचर्चित पॅकेज नंतर 30 जून 2024 मध्ये मिळणारी कर्जमाफीची बंपर घोषणा मास्टर स्ट्रोक देवाभाऊचा आला। आता चर्चा होणे तर आवश्यक होती। चर्चेला गेलेल्या नेत्यांवर आता काही लोक ओरडत आहे, काही लोक टीकाही करत आहे। आज माझ्यासोबत अशी व्यक्ती आहे की शरद जोशीला विदर्भात आणणारी, शरद जोशीला विदर्भात जनतेमध्ये घेऊन जाणारी, 1971 पासून सार्वजनिक जीवनात राहणारी, शेतकरी संघटनेचा अध्यक्ष राहिलेली, सगळ्या शेतकरी संघटनेच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन त्या सरकारची यशस्वी बोलणी करणारे, ज्यांच्या गावी मनमोहन सिंग आले आणि त्यांनी त्यांचं ऐकून घेतलं आणि सगळे उपाय त्यांनी लागू केले, असे विजय जावंदिया या चळवळीच्या वेळेस आणि हे आंदोलनाच्या वेळेस बच्चू कडू साहेबांनी त्यांना पुष्कळ बोलावलं, पण ते दूरच राहिले। बच्चू कडू साहेबांनी सर्व शेतकरी नेत्यांना एक आणलं, सर्व शेतकरी नेत्यांना जवळ केलं आणि शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर शेतकऱ्याची एकजूट आणि आक्रोश दाखवला। त्याबद्दल विजय जावंदिया बच्चू कडूचे आभार मानत आहे। मात्र त्यांच्या काही व्यथा आहे आणि त्या व्यथा त्यांनी व्यक्त केल्यावर काही लोक म्हणत आहे की काही पदरात पाडून घेतल्यानंतर तुम्ही कशाला बोलता। तर मी आज विजय जावंदिया यांच्याशी चर्चा करायला आलो आहे। विजय जावंदिया हे भारतीय जनता पक्षाच्या युवा शाखेत त्यांच्या तारुण्यात नागपूरचा सगळा भाग बघायचे। अरुण अडसर, त्यावेळेचे भाऊसाहेब पुंडकर, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी काम केलं। पण जेव्हा शेतकऱ्यांचं दुःख पाहिलं तेव्हा मागच्या 52 वर्षापासून ते शेतकरी चळवळीत काम करत आहेत। एक अर्थशास्त्रज्ञ, अभ्यासक आहे। नमस्कार। नमस्कार भाऊ। नमस्कार। थोडं जास्त बोलून गेलं माझ्याबद्दल। हे बघा, जेव्हा मी आहे ना शेतकरी चळवळीचे नेते बघतो आणि जेव्हा एक आदर्श बघतो तर तेव्हा तुमचा चेहरा आठवतो। प्रत्येक वर्षी पद्मश्री, मेघासे अवॉर्ड, पद्म विभूषण
हे जेव्हा वाटतात तेव्हा मी यादी बघतो, विजूभाऊचं नाव आलं काय, पण नसते. कारण विजूभाऊ जागतिक स्तरावरचे कृषी तज्ञ आहात तुम्ही. आता मला एक सांगा, आजची आकडेवारी सांगतो तुम्हाला. 82 लाख हेक्टर मध्ये नापिकी झाली व मेजर पीक जे गेलं आहे ते सोयाबीन आणि कापसाचं पूर्ण गेलं आहे. सोयाबीन तर काय झालं की ते पाऊस थांबलाच नाही, तर आलेलंही सडलं आणि झाडंही वाढली. कापसाची थोडा डिले झाला आहे, मात्र आहे. तसंच धानपट्ट्यातही सगळं तो धान निघून गेला. तर तुम्हाला काय वाटते की तात्काळ काय करायचं सरकारने? तरी माझं सुरुवातीपासूनचं मत असं होतं की यावर्षी शेतकरी हा नुसता सुलतानी संकटामुळे त्रस्त नाही, तर तो आसमानी संकटामुळे त्रस्त आहे. आणि हे आसमानी संकट माझ्या या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फार भयानक असं संकट आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी खूप झाली, तिथे शेतात पाणी दिसलं. पण मला आता ज्या बातम्या येतात की मराठवाड्यात जास्त नुकसान झालं ते नदीच्या आजूबाजूच्या शेतांचं नुकसान झालेलं आहे. मराठवाड्यात काही भागात चांगलं पीक आहे अशाही रिपोर्ट येतात आहे. आमच्या विदर्भातही असं आहे, काही काही ठिकाणी एकरी 10 क्विंटल सोयाबीन आहे, तर 90% लोकांना एकरी 1 क्विंटल सुद्धा सोयाबीन नाही. कारण की शेती ही फार विचित्र असते. काही जमिनीमध्ये जास्त पाऊस सहन होतो, काही जमिनीमध्ये कमी पावसात चांगलं पीक येतं, अशा दोन्ही गोष्टी असतात. पण यावर्षी दुसरा संकट जे आहे ते सुलतानी आहे की बाजारात भावच नाही. 3,000 रुपयाला सोयाबीन खपत नाहीये, 6-6,500 रुपयाला कापूस खपत नाहीये. खर्च प्रचंड वाढलेला आहे. तुम्ही जे 68 लाख वगैरे सांगता, माझं असं मत आहे की 1 कोटी एकरामध्ये सोयाबीन पेरलं जातं महाराष्ट्रात आणि 1 कोटी एकरामध्ये कापूस पेरला जातो. आणि कमीत कमी जर हिशोब लावला तर 20,000 रुपये ते 25,000 रुपये एकरी खर्च होतो या दोन्ही पिकांमध्ये. कापसामध्ये 5,000 रुपये जास्त होत असते. असा जर हिशोब लावला तर 30,000 कोटी रुपये सोयाबीनचे आणि 40,000 कोटी रुपये कापसाचे शेतकऱ्यांनी खर्च करून मातीत टाकलेले आहेत. आणि सरकारने जाहीर केलेली मदत इतकी तुटपुंजी आहे की मी त्याला दरिया में खसखस म्हणतो. तुम्ही सरळ प्रश्न विचारला की अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे, आणि तुम्ही बच्चू कडूंचा प्रश्न उपस्थित करता की बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मी थोडासा नाराज आहे किंवा नाराजी व्यक्त करतो. नाराजी नाही व्यक्त करत आहे, काय व्हायला पाहिजे होते ही अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि त्या दृष्टीने मी देवेंद्र फडणवीस साहेबांना काल एक पत्र पाठवलेलं आहे. मी सुरुवातीपासून असं म्हणतोय की शेतकऱ्यांना जी काही मदत तुम्ही जाहीर करता ती मदत तुटपुंजीच असते, सगळी मदत दिल्या जाऊ शकत नाही. आणि सुरुवातीला यांनी जी 8,500 रुपयांनी 2 हेक्टर पर्यंतची मदत जाहीर केली त्यावेळेलाच मी असं म्हटलं होतं की 23 मध्ये शिंदे साहेबांनी आम्हाला 13,600 रुपये दिले हेक्टरी आणि 3 हेक्टरचे दिले होते. मग आता तर्कसंगती सांगा की तुम्ही 3 हेक्टरचे 2 हेक्टर का केलेत, आणि तर्कसंगती सांगा की 13,600 चे 8,500 रुपये का केलेत. काय मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्याचा पगार कमी झाला का, सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार कमी झाला का? मी परवा अजून एका माझ्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं विक्रमी मदत जाहीर केली आहे 30,000 कोटी रुपयाची. तर माझा तर्क मग असा आहे की तुम्ही 31,000 रुपये 31,000 कोटी रुपये सांगता, तर मग आजचे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आजचे आमदार खासदार यांना जो पगार आहे तो सुद्धा तो विक्रमी पगार आहे ना. इतका पगार तर याच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांना आणि कोणालाच नव्हता. मग तुम्ही हे विक्रमी पगार घेणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणणार का? अहो, रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे, खर्च वाढलेले आहेत, मग त्या दृष्टीने सुद्धा मदत जाहीर करावी लागेल ना. एक एक प्रश्न मी विचारतो. तुमच्या प्रेस नोट बघत असतो. तुमचा या मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार विरुद्ध आकस पुष्कळ दिसतो. आकसा माग त्यांचं धोरण चुकीचं आहे असं तुम्हाला बोलायचं आहे? तुम्ही जर माझी प्रेस नोट मनमोहन सिंग सरकार असतानाच्या पाहिल्या तर त्या अशाच होत्या. आणि मनमोहन सिंग सरकार असताना जिथे जिथे बीजेपीचं सरकार आहे तिथे तिथे तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या विरुद्धही माझ्या अशाच प्रेस नोट असायच्या. तुम्हाला सांगायला मला काही संकोच नाही, वर्धा जिल्ह्यातले बीजेपीचे कार्यकर्त्यांची इतकी इच्छा होती की मी
वर्धा जिल्ह्यात बीजेपीचं काम करावं आणि बीजेपीचा लोकसभेचा उमेदवार व्हावा. त्यातले काही लोक नितीन गडकरींकडे सुद्धा गेले होते. पण मला अशी माहिती मिळाली होती की नितीन भाऊनी राणा तो आपल्यासोबतच, तो आपल्या विरोधातच तो खूप बोलतो. आता मला तुम्ही सांगा, इथे हे कापसाला भाव मागायचे, सोयाबीनला भाव मागायचे, आणि मी प्रेस नोटच्या माध्यमातून जर हा प्रश्न विचारला की तुमचे मुख्यमंत्री हा भाव का देत नाही, काय चुकलो याच्यामध्ये? तुम्ही पाहिलं असेल, मी सुरुवातीपासून असं म्हणतो, मी या क्षेत्रात काम करायला आलो ते सुरुवातीपासून, की शेतीचा प्रश्न हा एका राज्याचा नाही, एका पिकाचा नाही, हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा आहे आणि त्याच्याकरता राष्ट्रीय धोरण पाहिजे. हे माझं सुरुवातीपासूनची मांडणी होती. शरद जोशींना मी भेटायला गेलो त्यावेळेसच माझा संपर्क तमिळनाडूचे नेते नारायण स्वामी नायडू यांनी तमिळनाडू व्यवसाय दल संगम स्थापन केला, त्यांच्याशी सुद्धा आला होता. पण मी शरद जोशींना प्राधान्य दिलं याच्याकरता की महाराष्ट्रात आपल्याला काम करायचं आहे आणि एक IAS अधिकारी कांद्याच्या नाशवंत वस्तूला भाव मागतोय, तर म्हटलं वा, मग कापसाला आणि ज्वारीला, तेव्हा आपल्याकडे सोयाबीन नव्हतं, भाव मागायला तर काहीच हरकत नाहीये. आणि IAS ऑफिसर मागतोय, फॉरेन सर्व्हिसेसला भाव मागतोय. मग देशाचे धोरण ठरवणारे जे सेक्रेटरीज आहेत ते सगळे IAS, ते एकदम धुडकावून लावू शकत नाही, आपल्याला धुडकावून देतील. आणि झालं असंच ना. 80 ते 90 माझ्या मते मंतरलेले दिवस होते. त्याच्या आधी मी कापूस एकाधिकार योजनेबद्दल सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत किशोर भाऊ. डॉक्टर बोकरे माझ्यावर खूप प्रेम करायचे, पण विदर्भातले सहकारी नेते सगळे माझ्या विरोधात असायचे की मारवाडी आदमी आहे, यांचा व्यापार गेला म्हणून हा कापूस एकाधिकार योजनेबद्दल प्रश्न विचारतोय. एक विचारतो की तुम्ही प्रत्येक वेळी बोलता की पीक पद्धतीचं परिमार्जन व्हावं, बियाण्याची टेक्नॉलॉजी, कोणतं बियाणं कुठं पेरावं याचं नियंत्रण व्हावं, याच्यावर तुम्ही एक मांडणी करता. नंतर लागवडीच्या खर्चावर अनुदानाची मागणी करता व MSP वर सरकारने घ्यावं आणि 100% घ्यावं आणि त्याच्यासाठी ती यंत्रणा ठेवावी याच्यावर बोलता. आणि तुमचं सगळ्यात महत्वाचं आहे की शेतीसाठी लागणारा पैसा या सरकारी बँका तटपुंजा देतात, तो नियमित द्यावा. आता जे पॅकेज दिलंय 30 जूनला, जी कर्जमाफी येणार आहे, त्या परिस्थितीत आज सरकारनं पतपुरवठा धोरण, आता तर रब्बीची जी पिकं आहेत ती, आणि लागवडीच्या खर्चामध्ये अनुदान, या 3 गोष्टी यासाठी काय करावं? कारण ज्या दिवशी चर्चा झाली त्या दिवशी फक्त तारीख आली आणि ती तारीख आणल्याबद्दल तुम्ही बच्चू कडूचा आभारी मानलं, कारण त्यांनी इतकी मोठी शेतकरी शक्ती दाखवली. परंतु तुमचे जे 3 प्रश्न प्रत्येक वेळी असतात की लागवड खर्च, हमी भावामध्ये खरेदी, पतपुरवठा धोरण आणि पीक पद्धतीमध्ये बियाणं आणि इतर कीटकनाशक व खतांच्या किमतीचं नियंत्रण. तर माझा प्रश्न फार मुद्देसूद आहे की तुमची ही 3 मुद्दे सोडून सरकार प्रत्येक वेळेस पॅकेज घोषित करते. मला माहित आहे की ज्या दिवशी वाळपळमध्ये मनमोहन सिंगांनी तुम्हाला अर्धा तास ऐकलं, तर त्या अर्ध्या तास ऐकल्यानंतर त्यांनी त्याची जबाबदारीने केली. पण 14 मध्ये मंत्री मला 3 तास ऐकलं, पण मोदी नंतर विसरूनच गेले. मला तर राज्यमंत्री पद दिलं होतं मस्त. मी तुम्हाला मला हेही सांगितलं होतं की विजय जावंदियाला तुम्हाला कॅबिनेट मंत्री देतो, तुम्ही त्यांना घेऊन या. आणि केंद्रीय कृषी मंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री आणि देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये कॉटन याच्यात आले असता मी तुम्हाला तो प्रस्ताव विचारला, तर तुम्ही म्हटलं की मी या जन्मात सत्तेचं पद घेणार नाही. आता माझा मूळ प्रश्न होता की कास्ट क्रेडिट आणि क्रॉप पॅटर्न याच्यावर तुमची मतं काय आत्ताच्या परिस्थितीत? मी तुम्हाला तेच सांगत होतो. बघा, आत्ताच्या परिस्थितीमध्ये याच्यात बच्चू कडूंनी सुद्धा ती मागणी केलेली आहे की भाजपच्या जाहीरनाम्यात आहे की 20% बोनस देऊन शेतमाल विकत घेऊ आहे जाहीरनामा. आणि आम्ही कापूस एकाधिकार योजनेमध्ये ऍडव्हान्स बोनस घेऊन सरकारकडनं व्यवस्था करून घेतली होती, तुम्हाला आठवत असेल. आणि ती व्यवस्था 2003 पर्यंत चालली. पण नंतर शरद जोशींनी फ्री मार्केटच्या नावावर त्या कापूस एकाधिकार योजनेची ऐशी तशी करून टाकली. मला काय सांगायचंय, आपण तो सगळा मुद्दा आता बाजूला ठेवूया.
पण जरा विचार करा की ती व्यवस्था जर असती तर आज दिल्ली सरकारच्या एमएसपी पेक्षा 20% जास्त बोनस देऊन जर कापसाची खरेदी असती तर 9,600 रुपये मिळाले असते ना शेतकऱ्यांना. म्हणजे आपण मागे गेलो आता. पण तुम्ही जो म्हणालात आता आपण बच्चू कडूच्या याच्यावर ठेवू. मी बच्चू कडूला स्वतःला असं म्हटलं होतं की कर्जमाफी बरोबर आहे, कर्जमाफीची मागणी करायलाच पाहिजे. कारण की शेतकरी आता कर्ज देऊ शकत नाही, जे मी मनमोहन सिंगांना म्हटलं होतं आयफेला 2006 मध्ये की एकदा आम्हाला कर्जमाफी पाहिजे, वारंवार नको, आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद द्या, ती आम्हाला एमएसपीतनं मिळेल. आणि ती एमएसपी कशी काढायची तर मी ती 6व्या वेतन आयोगाचं उदाहरण देऊन मनमोहन सिंगांसमोर मांडलं होतं की जेव्हा केव्हा तुम्ही 6वं वेतन आयोग लागू कराल तेव्हा त्याची जी कमीत कमी मजुरी असेल त्या तुलनेत आमच्या गावाच्या भावा बहिणींची मजुरी वाढवा, तेवढी नका देऊ, पण ती हिशोबात घेऊन शेतीमालाचे भाव जाहीर करा, ती बाजारात मिळतील नाही, स्टेट इंटरव्हेन्शन पाहिजे. आज पुन्हा तीच महत्वाची गोष्ट आलेली, कारण आता 8वं वेतन आयोग जाहीर झालेला आहे. आता 8वं वेतन आयोग जेव्हा जाहीर होईल तेव्हा जर चपराशाला 1,500 रुपये रोज मिळणार असेल कलेक्टरच्या दरवाजावर उभा राहणाऱ्या माणसाला, तर तुमच्या माझ्या शेतात काम करणाऱ्या माणसाला 1,500 नको, पण 800 तर 1,000 रुपये मिळायला पाहिजे की नाही मिळायला पाहिजे. मग ते 800-1,000 रुपये देण्याकरता शेतीमालाचे भाव काय पाहिजे किंवा शेतीमालाचे उत्पादन करण्याकरता सबसिडी काय पाहिजे, तुम्ही जे इनपुटच्या गोष्टी करता मग त्याला सबसिडी किती पाहिजे याचा विचार आतापासून जर नाही केला तर जरा विचार करा की 2026 मध्ये 2026 मध्येच 8वं वेतन आयोग ड्यू आहे किंवा ते 27ला 28ला लागू होईल तेव्हा ही गॅप किती वाढलेली असेल. मला असं वाटतंय की या सगळ्या अशा आंदोलनामध्ये हे जे मूलभूत प्रश्न आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे ते मागे पडतात आणि मला ती भीती होती, म्हणूनच मी बच्चू कडूंच्या या आंदोलनात सहभागी झालो नाही. कारण त्यांनी फक्त कर्जमाफी 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 म्हणून प्रबोधन केलं, पण त्याची गरज होती आणि त्याचं समर्थन मी याच्याकरता करतो की आमच्या संघटनेचा जेव्हा रसातळाला आम्ही गेलो त्याच्यानंतर पहिल्यांदा विदर्भातल्या शेतकऱ्यांचा असंतोष संघटित झाला, तो रस्त्यावर व्यक्त झाला, याचा मला आनंद आहे आणि याची आज फार गरज होती. कारण आता जे सरकार आहे ते मनमोहन सिंग सारखं सेन्सिटिव्ह नाही आहे, हे सरकार अत्यंत निर्ढावलेलं आहे. निवडणूक जिंकण्याकरता जे जे करायचं ते सगळे मोदी अत्यंत कौशल्याने करतात. तुम्ही जर मला वेळ दिला तर मी तुम्हाला 4च गोष्टी सांगतो त्यांच्या. आत्ताच्या लाडकी बहीण योजना दिली, निवडणूक जिंकली. बिहारमध्ये 10,000 रुपये दिले महिलांना निवडणूक जिंकण्याकरता. दिल्लीच्या निवडणुकीच्या आधी 12 लाखांचा इन्कम टॅक्स झिरो करून टाकलाय. 1 कोटी लोकांकरता 1 लाख कोटी रुपये दिले आहेत बजेटमधनं. मला तुम्ही सांगा हो. आणि हे जे योग्य वेळी म्हणजे काय होतं, योग्य वेळ म्हणजे पुढच्या निवडणुकीच्या कर्जमाफी करू आम्ही. मला असं वाटतं की बच्चू कडूंनी ती कमीत कमी 30 जून 2026 आणली. आता 30 जून 2026ला जर यांनी नाही केली तर फडणवीसांना जे फसवणीस म्हणतात तसं फसवणीस होऊन जाईल ते. आता त्याचा फायदा इतर राजकीय पक्ष कसा घेतात या असंतोषाचा, हा खरा कळीचा मुद्दा आहे किशोर भाऊ. तुमच्या माझ्याजवळ राजकीय ताकद नाही, पण आता इथे शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, डावे उजवे पक्ष हे जे बीजेपीला विरोध करणारे आहेत हे खरंच ग्रामीण भागात जाऊन ग्रामीण भागातला या असंतोषाचा योग्य प्रकारे संघटित करण्याचं काम करून बीजेपीला आव्हान उभं करतात की नाही करत, हा खरा कळीचा मुद्दा आहे. ते आता लक्ष होतं ते ज्या ठिकाणी नापिकी झाली त्या ठिकाणी 40% अचूक झालं आणि एकूण 50% झालं, कारण पश्चिम विदर्भात ते जास्त झालं. आता कसं झालं की विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र या भागातही कृषी संकट तसंच फैलावलं आहे. आणि जेव्हा कृषी संकट म्हणतो त्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेचं संकट म्हणणं टाळतो, परंतु ग्रामीण अर्थव्यवस्थेत त्याचा दुष्परिणाम झाला आहे. आणि काय झालं की हे 60% रक्कम बँकांकडे तशीच आहे. आणि जेव्हा 30 जूनची तारीख दिली त्याच दिवशी SLBCने आपल्या बँकांना कळवलं की रबीचं कर्ज देऊ नका, कारण हे कर्ज माफ करायचं आहे. तर राज्य सरकारने काल म्हटलं महसूल मंत्र्यांनी की वसुली करू नका. महसूल मंत्री हे RBIच्या अंडर काम करत नाही आणि यांनी सनदी अधिकाऱ्याची जी कमिटी नियुक्त केली त्यामध्ये राज्य सरकारला
हुजरे असलेले सगळे सनदी अधिकारी आहे आणि महाराष्ट्र बँकेचा प्रतिनिधी आहे, जी SLB बँकेची चेअरमन आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर तर केलं, जर तर म्हणजे काय, देवेंद्र फडणवीस यांची कर्जमाफीचे लाभार्थी येणार नाही, उद्धव ठाकरे यांच्या कर्जमाफीची लाभार्थी येणार नाही, गरजू लाभार्थी येतील. गरजू म्हणजे ते सनदी अधिकारी ठरवतील, ते अडचणीतले येतील, हे अजित पवार आणि बावनकुळे यांनी म्हटलं. मात्र रब्बीमध्ये यावर्षी सोयाबीन गेलेले सगळे शेतकरी हरभरा लावणार आहे. हरभरा लावणार आहे आणि अजून रबीची काही पिकं आहे ती लागणार आहे. ते म्हणतात की आम्हाला बियाणं पाहिजे आणि याच्यासाठी कर्ज पाहिजे. तर तुमची जर पिन पॉइंटेड मागणी असेल की देवेंद्र फडणवीस हा विदर्भाचा आहे आणि तुमच्यापासूनच धडे घेऊन तो शेतकरी आंदोलन करायचा आणि तुमचेच मुद्दे तो मांडायचा, तर त्याला शेतकऱ्याच्या समस्येची जाणीव आहे. आणि पोरगा तुमच्या मित्र गंगाधरराव फडणवीस यांचा मुलगा आहे, तर तुम्ही त्याला काय म्हणणार? नाही, तुम्ही फार छान प्रश्न विचारलेला आहे आणि मी म्हणूनच काल देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं. तुम्ही एवढं कॉम्प्लिकेटेड करण्याची गरज नाही की हरभरा पेरायला, याला पेरायला, त्याला पेरायला बावनकुळे असं ती समिती असं करणार आहे. तुम्हाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी, मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सांगितलेलं आहे की ओला दुष्काळ असं काही नसतो, पण दुष्काळी परिस्थिती आहे, दुष्काळी सदृश्य परिस्थिती आहे आणि आम्ही मंत्रिमंडळात निर्णय घेतलेला आहे की दुष्काळ आहे आणि दुष्काळाचे जे काही अटी शर्ती आहेत त्या सगळ्या आम्ही लागू करणार आहोत. तिथे मग वायदा वसुलीपासून तर मुलांच्या फीस देण्यापर्यंत, कर्ज वसुली थांबवण्यापर्यंत, धान्य वाटपापर्यंत सगळं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि एक महत्वाचं, RBIचं कर्जाचं पुनर्वटन करून नवीन देणे. मी ते सांगतो तुम्हाला. म्हणून मी काल जे पत्र पाठवलंय ते इथेच फोकस केलेलं आहे की तुम्ही 30 जून 2026 तारीख दिली, चांगली गोष्ट आहे, आम्ही आनंद करतो की 30 जून 2026 ला तुम्ही आमचं देणार आहात. पण तुम्ही दुष्काळ जाहीर केलेला आहे, कर्ज वसुली थांबवलेली आहे. मग दुष्काळाच्या नॉर्म मध्ये जेव्हा कर्ज वसुली थांबते तेव्हा जुन्या कर्जाचं पुनर्वसन होतं, त्याचे 3 हप्ते पडतात आणि नवीन कर्ज ताबडतोब दिलं जातं आणि पुढच्या पिकातनं नवीन कर्ज आणि जुन्या कर्जाचा 1 हप्ता वसूल करणं अशी ती व्यवस्था असते. मग तुम्ही आत्ता बँकांना हे का सांगत नाही की या शेतकऱ्यांचं जुन्या कर्जाचे हप्ते पाडा, पुनर्वसन करा, रिस्ट्रक्चरिंग करा आणि यांना ताबडतोब नवीन कर्ज वाटप करा, त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांना ऑक्सिजन मिळेल. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. माझ्यावर 2 लाखाचं कर्ज आहे बँकेचं. मी बँकेचं कर्ज परत केलं नाही, मी डिफॉल्टर झालो. यावर्षी मी माझी शेती सावकाराकडनं पैसे आणून, कृषी सेवा केंद्राकडनं उधारीत आणून उभी केली आणि ती निसर्गाने दडपून टाकली. आता माझ्यावर बँकेचंही कर्ज आहे, कृषी सेवा केंद्रालाही पैसे द्यायचे, सावकाराला द्यायचे, सगळं उद्ध्वस्त झालं. मला कुटुंब चालवायचं आहे, कसं करणार मी आता? आणि तुम्ही जी मदत जाहीर केली आहे ती तुटपुंजी आहे. 10,000 रुपये तुम्ही म्हणता रबीला किती शेतकऱ्यांना देणार आहात, कसं ठरवणार आहात? 8,500 रुपयात काय होणार आहे हेक्टरीमध्ये? पण असं जर झालं की तुम्ही बँकांना आदेश दिले दुष्काळाच्या ह्याच्यावर, त्यांनी मला जर 2 लाखाचं कर्ज पुन्हा दिलं तर मी उभा राहू शकतो, मला प्राणवायू मिळू शकतो, माझे सगळे व्यवहार चालतात, माझी रब्बी सुद्धा होईल. आणि 30 जून 2026 ला तुम्ही माझं जुनं कर्ज 2 लाखाचं भरणारच आहात. नाही, एक मला सांगा, एक मिनिट ऐकून घ्या. म्हणजे माझ्यावर काय राहील 30 जून 2026 मध्ये? फक्त नवीन कर्ज 2 लाखाचं याचा बोजा राहील. आणि तुम्ही जी परदेशी समिती तयार केलेली आहे, ती समिती तर याच्याकरताच तयार केली आहे ना, की त्या शेतकऱ्याला कर्जमुक्त कसं करायचं. तर मग या 2 लाखाच्या ह्याच्यातनं आम्ही कर्जमुक्त कसं व्हायचं ते परदेशी सांगतील ना आम्हाला. म्हणजे तुमचा पूर्ण उद्देश सफल होईल. देवेंद्र भाऊ, तुम्हाला खरं शेतकरी आशीर्वाद देईल, त्या शेतकऱ्याला प्राणवायू देऊ, याचा पुण्य मिळेल. आणि आज तुम्हाला महाराष्ट्राच्या बजेटमधनं 1 पैसाही द्यायची गरज नाही. बँकिंग सिस्टीम ज्याप्रमाणे अंबानी अडाणींवर कर्ज असताना पुन्हा कर्ज देतं, तसं बँकिंग सिस्टीमला सांगा की शेतकऱ्यांच्या अंगावर कर्ज आहे, तुम्ही त्यांना पुन्हा कर्ज द्या, त्यांच्या जुन्या कर्जाची हमी घेतो. 30 जून 2026 ला आम्ही ते तुम्हाला भरू, सगळ्यांचं वेल होईल. तुम्ही कशाला त्यांना उगाच आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त करता? देवा भाऊ, इतकं फक्त करण्याकरता तुम्हाला मोदी साहेबांजवळ आणि शहा साहेबांजवळ जावं लागेल आणि रिझर्व्ह बँकेला ते आदेश द्यायला लावे लागतील.
मला असं वाटतं याच्यावर जर देवा भाऊ चाय पे चर्चा करण्याकरता वायफळला येत असतील तर तुम्ही पण या, आपण बसून चर्चा करूया. तो शेतकरी मिशनचा अध्यक्ष होतो. तर मी देवेंद्रला म्हटलं की विजय जावंदिया आणि साईनाथ हे तुम्हाला भेटू इच्छितात हे म्हटलं. हा, तर ते म्हणाले की ते मोदींना शिवाय देतात, मी त्यांना कधीच भेटणार. मग उद्धव ठाकरे यांना भेटायला बोललो, तर तुम्हाला कमरेचा त्रास होता, मी साईनाथला घेऊन गेलो. उद्धव ठाकरे त्या सरकारमध्ये पार्टनर होते. पण आता मी बघतो की विरोधी पक्ष जे आहे ते 50,000 हेक्टर मागतात. जेव्हा भाजप विरोधी पक्ष असतो तेव्हाही 50,000 मागतात. आणि मला एक सांगा, काल एक मोठा मोर्चा निघाला. त्या मोर्चात बदळा वगैरे म्हटलं. हा, बदळा वगैरे, आणि त्यांची मागणी होती ते 2 वेळा मतदान करतात त्यांची. तर हा मोठा प्रश्न आहे का कृषी शेतकरी ज्या दररोज 7-8 आत्महत्या करतात तो मोठा आहे. आणि हे आता बच्चू कडू बाहेर निघून म्हणतात की मजाची दगाफटका केला तर गाडून टाकू. ते मारणारे, गाडून टाकायची भाषा करणारे लोक लोक म्हणतात की सरकारची मिळूनच आहेत. तर तुम्हाला काय वाटते की नाही, मला काय वाटतंय बघा, मी तुम्हाला स्पष्ट, मी ज्या पद्धतीने कामं केली गेल्या 50 वर्षापासून, तर मी 50 नाही 54 झाल्या. 54 वर्षापासून सुद्धा, तर मी एकच पाहिजे की शेतकऱ्यांना हिंसक होण्याचं काही कारण नाही. शेतकऱ्यांची शक्ती एवढी मोठी आहे की त्यांनी ती जर शक्ती दाखवली तर कुठल्याही सरकारला दबावं लागेल. आम्ही शेतकरी संघटनेमध्ये नेहमी मी असं म्हणायचो की आम्ही 1% लोकांनाही रस्त्यावर आणलं नाही तरी ते एवढे घाबरायचे. खरंच प्रामाणिकपणे 1% लोक जर रस्त्यावर आले ना तर कोणतंही सरकार त्यांना दाबू शकत नाही. मला असं वाटतंय की अशी हिंसक भाषा नुसतं वातावरण गरम करण्याकरता वापरायची हे काही योग्य नाही. काल अजित पवारांबद्दल मला बोलायला एका मीडियाने सांगितलं, तुम्हाला सांगतो मी. माझं सगळं ऐकल्यानंतर तो मला काय म्हणतो मीडियावाला, जावंदीजी तुम्ही गरम कधीच होत नाही. अरे म्हटलं तर याच्यापेक्षा गरम काय व्हावं की अजित पवार हे सत्तेच्या मगरुरीत बोलतात आहेत. अजित पवार जेव्हा असं म्हणतात की यांना भीक किती दिवस वाटत राहायची, किती दिवस यांची कर्जमाफी करत राहायची, तर अजित पवारांनी एक गोष्ट करावी ना, ऊस उत्पादकांना असणारी जी काही सबसिडी आहे महाराष्ट्राच्या तिजोरीतनं आणि दिल्लीच्या तिजोरीतनं, ती सबसिडी सगळी काढून टाका. आम्ही विदर्भाचा शेतकरी, कोरडवाहू शेतकरी निसर्गाशी भांडतो, बाजाराशी भांडतो, स्पर्धा करून दाखवतो ना आम्ही. त्यांची करा असं म्हणत नाहीये, पण आमची थट्टा करू नका. नाही, मला एक सांगा, आंदोलकांनी एक मागणी केली होती की नियमित असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी करा. दुसरं, त्यांनी कांदा आणि FRP बद्दल बोलले. परंतु सोयाबीन च्या बर्बाद झालेल्या शेतकऱ्यांना, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सीसीआयनी 31 क्विंटलचा नॉर्म 24 केला. आणि सीसीआयने आता प्रोक्युरमेंट डिले केला. सध्या कापूस 5,000च्या खाली विकणं सुरू आहे. आणि सोयाबीन तर नाफेडनी घेतलंच नाही म्हणून 500 रुपये क्विंटलनी सुरू आहे. या मागण्या ज्या होत्या त्या मागण्या की नियमित शेतकऱ्यांना कर्जमाफी करा. मला सांगा, नियमित शेतकरी डिफॉल्टर होईल तेव्हाच कर्जमाफी होईल ना. तर मग जे डिफॉल्टर आहे 90% शेतकरी, त्यांचं काय करावं? तरी माझं असं मत आहे की कुठल्याही कर्जमाफीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं कर्जमाफ व्हायला पाहिजे संख्येमध्ये. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की मनमोहन सिंगांच्या कर्जमाफीच्या वेळेस सुद्धा जेव्हा शरद पवार साहेबांनी 5 एकराच्या शेतकऱ्याचं पूर्ण कर्जमाफ आणि 5 एकराच्या वरच्या शेतकऱ्यांचं 25% कर्जमाफ अशी घोषणा केली होती, तेव्हा मी पहिला माणूस होतो त्याच्या विरोधात बोलणारा एबीपी माझावर, की शरद पवार साहेबांनी आम्हाला वापरून घेतलं. आमच्या आत्महत्येच्या भरोश्यावर कर्जमाफी झाली आणि सगळ्यात जास्त फायदा होणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा. आणि तुम्ही पहा, जाधव समितीने जो रिपोर्ट दिलेला आहे की त्या एकूण रकमेचे 50% गेले आहेत पश्चिम महाराष्ट्रात, 18% विदर्भात आणि 21% मराठवाड्यात. तेव्हा मी 50,000 रुपयाची कर्जमाफी मागितली होती. पी साईनाथ मणिशंकर अय्यरला वायफळला घेऊन आले होते. माझ्याही गावात आहे. तुमच्या गावात आले. आणि मग मणिशंकर अय्यरला मी यादीच दाखवली की हे पहा, 20 एकराचा शेतकरी आहे, त्याच्यावर 20,000च कर्ज आहे, 25% म्हणजे 5,000 माफ होतील. मेलो म्हटलं आम्ही. त्याच्यानंतर 50,000 झालं नाही, कारण पवार आणि चिदंबरम ऐकले नाही, त्यांनी 20,000 केलं. पण ते 20,000 झाल्यामुळे सुद्धा 80% 85% शेतकरीचे सातबारा कोरा झाला होता. मला असं वाटतंय की या कर्जमाफीमध्ये सुद्धा
हे 2 लाखाची उद्धव ठाकरेंनी केली होती, 2 लाखाची फडणवीसांनी केली होती, तशीच हे 2 लाख किंवा 3 लाखाची करतील, हरकत नाही. पण ती अशी करायला पाहिजे की 80% शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे, तर त्याला काही उपयोग आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून मला काय वाटतंय की मी पुन्हा तुम्हाला सांगतो, कर्जमाफी हे उत्तर नाही आहे हो प्रश्नाचं. कर्ज परत करण्याची ताकद कशी येईल हे सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. आणि क्लायमेट चेंजच्या पार्श्वभूमीवर एक चांगला पीक विमा योजना ही अत्यंत आवश्यक आहे. माझी माहिती अशी आहे की सगळ्या श्रीमंत देशांमध्ये WTOच्या नंतर त्यांनी फार हुशारीने त्यांच्या सगळ्या सबसिडी या ग्रीन बॉक्समध्ये टाकून या पीक विमा योजनेच्या माध्यमातून त्यांना देण्याला सुरुवात केलेली असं म्हणतात. याचा अभ्यास यांच्या अधिकाऱ्यांनी करावा, परदेशींनी करावा आणि परदेशींनी आमचं मार्गदर्शन करावं. त्यामध्ये नुसतं पिकाचं नुकसान नाही तर त्याची मिनिमम इन्कमचं सुद्धा सपोर्ट आहे म्हणतात त्या इन्शुरन्समध्ये, की तुम्हाला एका बॉर्डर लाईनच्या कमी भाव मिळाले तर त्याचं कॉम्पेन्सेशन त्या पीक विमा योजनेमध्ये मिळतं. म्हणजे MSPच्या कमी जर भाव मिळाले तर त्याचा जो भाव फरक आहे तो तुम्हाला विमा योजनेतनं मिळेल. आणि तुम्ही 500 रुपये वगैरे म्हणता ना, मला असं वाटतं आपण शेतकऱ्यांना असं भडकवू नये. एक तर मंदी आहे, मंदीच्या काळात काय होतं, जास्त क्वालिटीचं कॉन्सन्ट्रेशन होऊन जातं. चांगला माल सुद्धा व्यापाऱ्यांना नको असतो आणि तेजीच्या काळात खराब माल सुद्धा व्यापाऱ्यांना चालतो आणि तेजी असते. मला असं वाटतं की ऍग्रिकल्चर मार्केटिंग बद्दल सुद्धा फार आपण अभ्यास करायला पाहिजे. अनेक लोक म्हणतात व्यापारी, अरे व्यापारी हा तुमचा दुश्मन नाही आहे रे. व्यापारी नफा कमवण्याकरता, मला मान्य आहे, मी मारवाडी, मला अनेक लोक म्हणतात कधी कधी की तुम्ही व्यापाऱ्यांची बाजू नाही. अहो, व्यापारी नफा कमवण्याकरताच आहे, पण बाजारात भाव का मिळत नाही? 10,000 रुपये कापसाला भाव कोणी दिला हो? 7,000 रुपये सोयाबीनला भाव कोणी दिला हो? सरकारने दिला का व्यापाऱ्यांनी दिला? का दिला? तेव्हा अमेरिकेच्या बाजारात तेजी होती. याच्यावर चौधरी चरणसिंगांचं एक फार छान वाक्य आहे, आपण तिथं संपू हे. चौधरी चरणसिंगांनी असं म्हटलंय की एक किसान तू तेरी एक नजर हल पर रख और दुसरी नजर दिल्ली पर रख. मी याला असं एक्सटेंड करतो माझ्या प्रत्येक भाषणात शरद जोशींपासून वेगळा झाल्यानंतर, की आज चौधरी चरणसिंग जर जिवंत असते तर ते असं म्हणाले असते की एक किसान तू तेरी एक नजर हल पर रख और दूसरी नजर अमेरिका की राजधानी वॉशिंग्टन और विश्व व्यापार संघटना की राजधानी जिनेवा पर रख. वॉशिंग्टन आणि जिनेवावर नजर ठेवून शेतकरी हिताच्या अर्थकारणाचं राजकारण आज गरजेचं आहे. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकरी हा या व्यवस्थेचा गुलाम राहणार आहे. माझ्यावर नरेंद्र मोदींना विरोध करण्याचा आरोप होतो, पण नरेंद्र मोदी साहेबांचं 12 वर्षाचं कार्य जर पाहिलं तर ते या देशावर एक नवीन गुलामी लाटतात आहेत. त्यात PM किसान सन्मान निधी 6,000 रुपये, 5 किलो फुकट धान्य, लाडली बहीण, 3 गॅस सिलेंडर, हे सगळं काय आहे हो? हे गावातल्या माणसाला सांगणं आहे की बेटा तू गुलामासारखं जग, आम्हाला मतदान कर, आमच्या अंगावर येऊ नको. नाही, मी एक म्हणतो आता, मी अमेरिकेत नोकरी करून परत आलो शिक्षण झाल्यावर, आणि आंदोलन करत होतो त्यावेळेस तुम्ही शेतकरी संघटनेची वेगळे झाला होता. मात्र त्याच्यानंतर मी तुमच्यावर अभ्यास केला. 54 वर्ष तुम्ही सगळी संपत्ती बर्बाद करून सामाजिक जीवनात आहात. तुम्हाला अनेक पदं देण्यात आली, देण्याची ऑफर करण्यात आली. विश्वनाथ प्रताप सिंगच्या वेळेस त्यांनी स्वतः नागपूरमध्ये जेव्हा कर्जमाफी घोषित केली ती तुमच्यामुळे केली, पण त्यांनी म्हटलं होतं की आपने संसद में आना चाहिए. आता हे सगळं झालं. आता आजची परिस्थिती बोलतो, आता शेवटची 10 मिनिटं त्याच्यासाठी द्या, की तुमच्यामुळे बोनस मिळाला त्यावेळेस 30-40 कोटी, 300-400 कोटी, आणि नंतर कापसाला 2 वेळा भाव मिळाला. नंतर मनमोहन सिंग आल्यानंतर मनमोहन सिंगांनी पीक कर्जाची क्रेडिट 10 लाखापर्यंत नेली. त्याच्यानंतर तुम्ही जे मुद्दे मांडले होते त्यांनी त्याला फार सिरियसली घेऊन इम्प्लिमेंट केलं. हे सगळं अचिव्हमेंट असताना मला असं वाटतं की तुम्ही मारवाडी असल्यामुळे, तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास करत असल्यामुळे तुमचा सन्मान बरोबर झाला नाही. तर अशा सरकारकडून व समाजाकडून थोडीशी
अन्याय झालेल्या व्यक्तीचा एवढा प्रसन्न चेहरा मी प्रत्येक वेळेस पाहतो. गर्दीला जसं आता पळून लोक जमा झाले होते, नेते लोक, तसे तुम्ही कधी जात नाही. हा, तुम्ही दिल्लीच्या आंदोलनात मला म्हटलं होतं की खूप गर्दी आहे, आता मी जात नाही, आणि तुम्ही तुमचे मुद्दे कायम ठेवले. तर मी बघतो विजय जावंतिया 75वी वर्षाच्या टोकावर आहे. अशा वेळेस त्यांना ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि भारताचं कृषीवरचं राजकारण, आर्थिक राजकारण, याच्यावर एवढा संघर्ष केल्यानंतर जीवनाची सार्थकता काय वाटते? ते मला असं वाटतं की मला लोकांनी खूप प्रेम केलेलं आहे. माझ्या या सगळ्या कामामध्ये मला ग्रामीण भागात एकानेही मला जातीच्या नावाने कधी शिव्या दिलेल्या नाही. सामान्य शेतकऱ्यांनी दिल्या, नेत्यांनी लागेल तर दिल्या असतील. नंतर शरद जोशींच्या भक्तांनी सुद्धा मला खूप शिव्या दिल्या असतील. शरद जोशींनी स्वतःच्या तोंडाने माझ्यावर कधी आरोप नाही केले, पण त्यांच्या भक्तांना त्यांनी माझ्यावर आरोप करायला लावली, ही गोष्ट खरी आहे. पण मी त्यालाही उत्तर द्यायचो अत्यंत नम्रपणे की हा आरोप शरद जोशींनी आपल्या तोंडाने करावा, मग मी याचं उत्तर देतो. कारण की मी शरद जोशींना विरोध करण्यापूर्वी शरद जोशींना मी म्हणायचो की मला फक्त एक देश जगात दाखवा की जिथला शेतकरी, शेतमजूर, गरीब माणूस सरकारच्या तिजोरीच्या मदतीशिवाय जगतोय, ते मॉडेल घेऊन आपण गावागावात जाऊ. किशोर भाऊ याचं उत्तर दिलं नाही, पण त्यांनी माझ्या सगळ्या लोक सहकार्याने माझ्यापासून दूर नेलं. आणि त्यांना असं वाटत होतं की हा जातीने मारवाडी, याला कोण साथ देणार आहे, याच्याजवळ पैसाही नाहीये. पण मी अत्यंत नम्रपणे सांगतो की नागपूरच्या सगळ्या बुद्धिजीवी लोकांनी, सगळ्या पत्रकारांनी, सगळ्या चांगल्या लोकांनी मला नेहमी पाठिंबा दिलेला आहे, जरी ते माझ्या जवळ आलेले नसते तरी. आणि त्याच त्यांना दुःख होतं. एनिवे, आपण त्याच्यावर बोलणार नाही. पण तुम्ही जे म्हणता ना, आनंद काय आहे, मी तुम्हाला सांगू. आता परवा मी गुजरातमध्ये गेलो होतो, मोदींच्या गुजरातमध्ये, आणि तिथे खेडूत समाजाचं एक संमेलन होतं. त्या संमेलनात मी मोदींवर डायरेक्ट अटॅक केला. मी असं म्हटलं कि मेरे को बड़ा आश्चर्य होता है कि इतना झूठ बोलने वाला एक व्यक्ति इतना लोकप्रिय क्यों होता है, कैसा होता है. दुसरं मी म्हटलं की मोदीजी हिंदू, हे मी मोदींना पत्र सुद्धा लिहिलंय बरं. मोदीजी हिंदू 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 करते हैं. 25 साल से गुजरात में तो एक छत्र राज है मोदी जी का. देश में 12 साल से मोदी जी राज कर रहे हैं. मुझे नम्रता से इतना बता देवे कि गुजरात के हिंदू खेत मजदूर की मजदूरी इन्होंने कितनी बढ़ाई है. सगळ्यांनी तर तारीफ केलीच केली, पण मला आनंद काय झाला की तिथल्या मीडियाने हे छापलं. एका गुजरातच्या वर्तमानपत्राने ते याची हेडलाईन केली की हिंदू खेडूतोरी कितनी आमदानी बढ़ाई विजय जावंदिया. मला असं वाटतं की या छिलट्याला जर एवढं महत्व मिळत असेल आणि एवढी आपण एवढं खरं बोलतो आहोत हे जर लोकांना कळत असेल, तर याच्यापेक्षा आयुष्यात दुसरं यश काय आहे हो भाऊ. होईल नाही होईल दुसरी गोष्ट आहे. मी नेहमी म्हणतो की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, पण मला असं वाटतंय याच्यासारखं समाधान नाही. आणि माझ्या मनामध्ये हा विश्वास आहे की 8 तास श्रम करून जगणाऱ्या माणसाला त्याच्या घामाचं दाम जोपर्यंत व्यवस्थित मिळत नाही, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे की जी घटना माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था निर्माण करणं हे सांगते, ते होऊ शकत नाही. त्या दिशेने माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करत राहणार आहे भाऊ. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. विपरीत परिस्थितीत तुम्ही काम करता. विजय जावंदिया यांना आपण ऐकलं. आज काय झालं की शेतकरी चळवळीच्या मागण्या काय, शेतकऱ्याच्या अडचणी आणि समस्या काय, तोडगा काय, याच्यावर न बोलता राजकीय पुनर्वसन करणाऱ्यांच्या विरुद्ध आता काही माध्यमांनी आवाज उठवला आहे. तर आपण विजय जावंदिया यांना ऐकलं. आणि काल रात्री मला बच्चू कडूचाही फोन आला होता, कारण बच्चू कडूच्या आंदोलनात मोबदल्याबद्दल कमी बोलण्यात आलं किंवा हमी भावात खरेदी करण्यात आली नाही. तर बच्चू कडूची माफी मागितली आणि मला चुकते आणि मला समस्या समजत नाही म्हणून आज विजय जावंदिया यांच्याशी संवाद केला. विजय जावंदिया साहेब, मी भगवान श्रीकृष्ण आले होते, भगवान गोरखनाथ आले होते, भगवान महावीर आले, बुद्ध आले, त्याच्यानंतर गोरखनाथ नंतर आता गुरु नानक एकदा येऊन गेले, ओशो येऊन गेले, त्याच्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले
आणि बुद्धत्व प्राप्त झालेले बाळासाहेब आंबेडकर हे येऊन गेले. मग गोयंकाजी आले. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला बघतो. तर अरे बाबा. मी तुम्हाला बघतो आणि या कृषी समस्येवर राजकीय लोकांची इच्छाशक्ती का नाही? आता तुम्ही शरद पवारांविरुद्ध खूप बोलले, पण शरद पवारांनी त्यांच्या लोकांसाठी खूप काही केलं. पण आज विदर्भाचे 2 लाल, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, एक केंद्रात एकदम टॉपचा मंत्री आणि संघाचं हेडक्वार्टर नागपूरमध्ये असताना ते विदर्भ मराठवाड्यासाठी का तोडगा काढत नाही? हा प्रश्न राहील आणि हे पुढच्या पॉडकास्टसाठी मी ठेवतो. नमस्कार. जब खेत बोले और सच्चाई गूंजे, कर्जमाफी का झूठ या किसानों का हक, महाराष्ट्र की मिट्टी में फिर उठा है तूफान। सोयाबीन, कपास, प्याज, चावल और दाल, हर फसल के पीछे छिपी है किसानों की दर्दनाक दास्तान। सरकार के समाधान पर उठ रहे हैं सवाल, क्या ये राहत है या एक और छलावा? क्या सच में किसानों को चाहिए कर्ज माफी या फिर शक्तिशाली बनना ही असली आजादी है? इस बार कोई एंकर नहीं, कोई स्क्रिप्ट नहीं, सिर्फ जमीन से उठती आवाजें। मंच पर आमने सामने 2 दिग्गज किसान नेता, श्री किशोर तिवारी बनाम श्री विजय चामंदिया। दोनों के तीखे सवाल, खुली बहस और निडर सच। सरकार की नीति से लेकर बाजार की साजिश तक, हर पहलू का सीधा और अनकट विश्लेषण। न्यूज फर्स्ट पर देखिए किसानों की जंग का सबसे सच्चा एपिसोड, जहां हर शब्द एक सवाल है और हर जवाब एक विस्फोट।